हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अदृश्य हृदय. पुण्याच्या एका जुन्या भागात एक घर होतं. बंद खिडक्या, ओलसर भिंती आणि अंगणात नेहमीच वारा खेळत राहायचा. त्या घरात राहायला आलेल्या आर्या आणि अथर्वच्या आयुष्यात त्या भिंतींनी काहीतरी कुजबूज सुरू केली आणि त्यानंतर त्यांच्या नात्याने घेतलेलं वळण त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारं होतं. आर्या एक साधी, शांत पण स्वप्नाळू मुलगी. पुण्यातील आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकत होती. तिचा सहाध्यायी आणि मित्र अथर्व जरा हटके, धाडसी आणि थोडा गूढ स्वभावाचा. दोघांनी एकत्र राहण्यासाठी एक घर शोधलं, कारण प्रोजेक्टसाठी सतत रात्रीपर्यंत काम करावं लागणार होतं. एक दिवस त्यांना ते जुनं, थोडं भयान पण स्वस्त घर दिसलं. मालकिणीने फक्त एवढंच सांगितलं, "इथे राहायला धाडस लागतं, पण भीती फक्त मनात असते." आर्याने थोडं घाबरतच होकार दिला आणि त्यांची कथा इथून सुरू झाली. पहिल्याच रात्री आर्याला एक आवाज ऐकू आला, "मनातलं सगळं कुणालाच सांगू नको." ती जागी झाली, पण अथर्व गाढ झोपलेला होता. खिडक्या बंद, वारा नव्हता, तरीही तो आवाज प्रतिध्वनीसारखा कानात वाजत होता. अथर्वला सांगितल्यावर तो हसला, पण आर्याच्या डोळ्यातली भीती खरी होती. रोजच्या कामात एकत्र प्रोजेक्ट करताना त्यांच्यात एक न बोललेलं नातं तयार होऊ लागलं. आर्या अथर्वकडे ओढली जात होती. एका पावसाळी रात्री वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात अथर्वने आर्याचा हात धरला. "आर्या, आपण फक्त मित्र राहिलो तर आयुष्य अधुरं राहिलं असं वाटतं." त्या क्षणी आर्याच्या मनात प्रेमाचं पहिलं बी रुजलं. त्यांचं नातं फुलू लागलं, पण त्या घरातलं गूढ वाढत होतं. आर्याला परत परत ते शब्द ऐकू येऊ लागले, "मनातलं सगळं कुणाला सांगू नकोस." एक दिवस तिने भिंतीवर हात ठेवला आणि तिला जणू कुणीतरी तिचं हृदय ऐकतंय असं वाटलं. अथर्वलाही काहीतरी जाणवत होतं, पण तो शांत राहिला. एके रात्री आर्याला स्वप्न पडलं. त्या घरात एक मुलगी रडत बसली होती, हातात पत्र आणि तिच्या रक्ताने लिहिलेला संदेश. प्रेम सांगितलं की सगळं संपतं. आर्या घाबरून जागी झाली. अथर्वने तिला मिठी मारली, पण त्याच्या डोळ्यातही भीती होती. त्या घरात खरंच काहीतरी अदृश्य होतं, एक हृदय जे अजूनही धडधडत होतं. दोघांनी त्या घराचा इतिहास शोधायला सुरुवात केली. त्यांना कळलं, तिथं एकेकाळी स्मिता नावाची मुलगी तिच्या प्रियकरासोबत राहत होती, पण समाजाच्या दबावामुळे त्यांच्या प्रेमाचा शेवट झाला आणि त्या रात्रीनंतर स्मिता गायब झाली. घरात तिचं शरीर सापडलं नाही, फक्त भिंतीवर रक्ताचे ठसे आणि तिचं वाक्य, "मनातलं सगळं कुणालाच सांगू नको." आर्या आणि अथर्व आता घाबरले होते, पण त्यांचं प्रेम घट्ट झालं होतं. एकदा आर्याने अथर्वला विचारलं, "जर आपल्यावरही असं काही आलं तर तू माझ्यासाठी लढशील का?" अथर्वने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं, "तुझ्यासाठी माझं हृदय थांबलं तरी चालेल, पण प्रेम थांबणार नाही." त्या रात्री पुन्हा आवाज आला, पण यावेळी तो रडत म्हणाला,
प्रेम सांगितलं की सगळं संपतं. पण जर कुणी प्रेम लपवलं नाही तर? आर्याने अथर्वचा हात घट्ट पकडून जोरात म्हटलं, मी तुझ्यावर प्रेम करते, काहीही झालं तरी. क्षणात घरातला अंधार हलका झाला. जणू कुणाचं ओझं हलकं झालं. भिंतीवरचं रक्त अदृश्य झालं. त्या घरातलं अदृश्य हृदय शेवटी शांत झालं. कारण त्याला खरं प्रेम दिसलं होतं. आर्या आणि अथर्वचं प्रेम त्या घराच्या गुढात तपासलं गेलं आणि जिंकलं. काही प्रेमकथा दिसतात, काही लपतात, पण काही अदृश्य हृदयात कायमच जिवंत राहतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.